आजच्या दिवसात आपल्यासोबत काय घडणार आहे ते आपण बघूया. जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, फक्त स्पेसिफिकली करिअर किंवा रिलेशनशिप असं नाही आहे. सगळंच आपण एकंदरीत मिक्स बघू शकतो, म्हणू शकतो. सो पहिलंच जे कार्ड आहे नाईट ऑफ कप्सचं, कोणीतरी काहीतरी घेऊन तुमच्याकडे येत आहे, ॲक्शन मोडमध्ये आहे, ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. सो तुमचं रिलेशनशिप जर आपण कन्सिडर केलं तर रिलेशनशिपमध्ये तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्नासाठी तुम्हाला प्रपोजल येऊ शकतात. जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यू दिलेला असेल तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला ऑफर येऊ शकते. बिझनेससाठी तुम्ही काही टेंडर सबमिट केलेले असतील तर त्या टेंडरवर तुम्हाला अप्रूव्हल मिळू शकतं. सो काहीतरी तुमच्याकडे चालून येणार आहे, ॲक्टिव्ह मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये त्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहे. जी व्यक्ती नो कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करणं होऊ शकतं. सो अशा प्रकारची एनर्जी आपल्याला दिसत आहे. ऑफकोर्स त्याच्यानंतर जसं आपण पाहिलं की कोणीतरी काहीतरी घेऊन येत आहे, सो त्याच्याशी रिलेटेड ही न्यू बिगिनिंग आहे. जसं मी म्हणाले की तुम्ही इंटरव्ह्यू दिला असेल तर तुम्हाला ऑफर लेटर मिळेल आणि तिकडे ती ऑफर तुम्ही एक्सेप्ट करून तुमची न्यू बिगिनिंग इकडे होणार आहे. कारण की डिवाईनचे ब्लेसिंग्स आपल्याला इकडे मिळत आहे आणि न्यू बिगिनिंग आपल्यामध्ये होणार आहे. आपण न्यू बिगिनिंग करणार आहोत आणि एक गोष्ट सोडून दुसरी गोष्ट आपण एक्सेप्ट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल जसं आत्ता आपण बघतोच आहोत की मग नवीन ऑफर आपण एक्सेप्ट करणार, तर जुनी जॉब, जुना जागा सोडून आपण नव्या जागेत जाणार आहोत. किंवा लग्नासाठी जे प्रपोजल येणार असेल ते प्रपोजल मान्य होऊन जाईल, तुमचं लग्न होईल, तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात. अशा प्रकारची एनर्जी आहे. अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स या सगळ्या एनर्जीतून येत आहे. जनरल एनर्जी आहे, कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिकेशन ह्याच्यामध्ये नव्हतं. सो एनर्जी क्लेम करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.